आज तो दुसरा आकार झाला जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव जिल्हा पोलीस चालवत होतो. अतुलवंतांमध्ये वाल्मिक करार आकाचा आका लागून नाही त्याला पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है. जालीम पाहिजे, जालीम पाहिजे. पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है. जालीम पाहिजे. फडणवीस धरणगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आज आम्ही त्यांचा निषेध इथं केलेला आहे. भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की तुमचा 7/12 आम्ही कोरा करणार. 3 वेळा बोलले फडणवीस साहेब 3 वेळा बोलले कोरा करू, कोरा करू, कोरा करू. कोरा करत नाही फडणवीस. मात्र सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे पाळलं नाही. या उलट 2023ला शासनाने GR काढला होता मे 2023ला की शेतकऱ्यांना हेक्टरी 2000 मदत करणार. त्यानंतर 2024 मध्ये शासनाने सुधारित GR काढला 1 एप्रिल 2024ला की आम्ही हेक्टरी 3000 शेतकऱ्यांना मदत करणार. आणि त्यामुळे आता जेव्हा शेतकऱ्यांचं केळीचं आणि इतर पिकांचं नुकसान या सगळ्या पावसामध्ये झालं मागच्या काळात, तेव्हा शासनाने हेक्टरी वाढीव मदत देणं गरजेचं होतं. मात्र शासनाने पुन्हा एकदा नियम लागू केला की ती मदत 2023च्या GR नुसार म्हणजे हेक्टरी फक्त 2000 मदत करण्यात येईल. त्यामुळे शेतकरी हा हलाखीच्या परिस्थितीत असताना अजूनच हलाखीत जाणार आहे. शेतकऱ्याला मारण्याचं धोरण हे भाजप सरकारने ठेवलंय. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. मटेरियलचे भाव बघा, बियाण्याचे भाव बघा, सगळे भाव बघा. आज कापसाला भाव नाही, मक्याला भाव नाही. हे सरकार एक नंबरच्या नालेच सरकार आहे. त्याच्यासाठी हा फसवणूक लोकांना फसवतो. त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही इथे शेतकरी बांधव जमले आहेत आणि हे पोलीस पुढे करून आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सरकार राहणार नाही. या सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करू. हा महाराष्ट्र आहे, पुणे उंच आहे. यांना कोरा केल्याशिवाय राहणार नाही हेच आम्ही सांगतोय. दर 7 मिनिटाला एक आत्महत्या होते शेतकऱ्याची. दर 7 मिनिटाला 10,000 रुपये कपाशीचा भाव होता. 5-6,000 रुपये सुद्धा कपाशी गेली नाही. मक्याला 2100-2200 रुपये भाव होता. 2500 रुपये तुमचा याचा भाव आहे. अत्यंत अडचणीत हा शेतकरी आहे. बियाण्याचे मागचे विम्याचे पैसे मिळालेले शेतकऱ्यांना. ज्वारी खरेदी बंद आहे आणि खोटे आश्वासन दिले. कोरा करतो, कोरा करतो, कोरा करतो. फडणवीस साहेबांनी स्वतः व्हिडिओ तयार करून भाषणामध्ये सांगितलेलं आहे. पण अजूनपर्यंत काही कार्यवाही नाही. आणि आता म्हणतायत आमच्याजवळ पैसे नाहीत. आमची आर्थिक परिस्थिती डबघाईस गेली सरकारची. तुम्ही त्याची घोषणा करायला नको होती. आमच्या शरद पवार साहेबांनी 71,000 कोटीची कर्जमाफी एका झटक्यात दिली होती. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, एका झटक्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेली होती. फडणवीस साहेब सांगतात, फडणवीस म्हणतोय साहेब, फडणवीस साहेबांनी अजूनपर्यंत काही खुलासा दिलेला नाही. ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत, आमची परिस्थिती डबघाईच आहे. लाडक्या बहिणींना फक्त देत होते त्यावेळेला निवडणुकीपुरतं लाडक्या बहिणींना पैसे दिले. आता त्यांनाही देखील पैसे द्यायला नाहीये. हे आमची विनंती आहे सरकारला की आम्ही महायुती सरकारचा धिक्कार असो आणि निषेध करतोय.